नमस्कार, वीनास किचनमध्ये स्वागत आहे। आज तुम्हाला एक निवेदन आहे। माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण वळूया रेसिपीकडे। आज आपण बनवतोय टोमॅटोचं सार। त्यासाठी आपण खोबरं किसून घेतलंय आणि इथे बघा उकळत्या पाण्यामध्ये चांगली मिरची सुद्धा आपण उकळवून घेतलीये। साहित्य बघा, आपण खोबरं घेतलं, मिरची घेतली, कांदा घेतला, धने आणि लसूण। आता ह्याची आपण छानपैकी बारीक पेस्ट करून घेऊया। जेव्हा आपण मिरची अशी गरम पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ती वाटणामध्ये वाटते पण छान आणि त्याची बी वगैरे पण वाटली चांगली जाते। त्याच्यामुळे मी दाखवते त्या पद्धतीने एकदा टोमॅटोचं सार तुम्ही करून बघा, कारण तशी गरमी खूप आहे। हे बघा, मी आता उकळत्या पाण्यामध्ये टोमॅटो टाकते, तोही थोडासा उकळून घेणार आहे आणि नंतर जी आपण पेस्ट तयार केली आहे वाटणाची तर त्याच्यामध्ये आपण हा टोमॅटो टाकून घेऊया आणि तोही थोडा मिक्सरवर फिरवून घेऊया, त्यालाही बारीक करून घेऊया। हे बघा, इथे असं मी व्यवस्थित बारीक करून घेतले आणि मस्तपैकी मिरची उकळली ना की मेल्ट पण छान होते। तर फोडणीमध्ये बघा मी थोडंसं तेल टाकलंय आणि पॅनमध्ये मी लसूण आणि मोहरी आणि हिंग टाकलाय आणि छान मोहरीला तडतडून घेतलंय इथे। त्यानंतर आपण जी पेस्ट केली आहे ना ती पण ओतून घेऊया ह्याच्यामध्ये। असं छान मोहरी तडतडवायची, म्हणजे मग खमंगपणा साराला चांगला येतो। तसंही उन्हाळा भरपूर आहे आणि आपण जेव्हा सार किंवा ताकाची कढी किंवा अशा जेव्हा आमट्या बनवतो किंवा सारं बनवतो तेव्हा जरा जेवण पण आपलं व्यवस्थित जातं, कारण उन्हाळ्यामध्ये काय जेवायचा हाच मोठा प्रश्न असतो प्रत्येक लेडीज समोर। तर मी म्हणून जास्तच आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये असंच काहीतरी टोमॅटोचं सार, ताकाची कढी असं बनतं। तर बघा, तुम्हाला घट्ट पातळ किती पाहिजे सार ते त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओता त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाका आणि छानपैकी या साराला उकळी काढून घ्या। तर इथे आपण मीठ टाकले आणि साराला आपल्या उकळी पण छान आलेली आहे आणि हे सार आहे ना त्याच्यात तुम्हाला जर या स्टेजला पाहिजे असेल तर तुम्ही कोकम पण टाकू शकता, पण टोमॅटो आपण त्याच्यात छान उकळून वाटलाय आणि टोमॅटो थोडासा कच्चा होता त्याच्यामुळे आंबटपणा येतो, त्यामुळे आपल्याला कोकम इथे टाकावं लागलं नाहीये। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि इथे असं आपलं टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे आणि चवीला पण खूप छान झालेलं। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, माझ्या घरी बनतं तसं। धन्यवाद।